कुठलंच काम झालं नाही तर काय समाधान वाटणार आहे. तर तुम्ही आमच्या मधले आहात तर आमच्यासारखे बिहेव करा. बोलू शकत नाही आणि त्यांना ते त्यांनी आमचं गाणं ऐकलं पाहिजे. त्यांच्या आसपास लोक असतात त्यांनी नाही. नमस्कार मंडळी, आपल्या लोकांचा दृष्टिकोन या शॉर्ट सिरीजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपण म्हणतो की प्रचार नाही, प्रश्न आहेत, नेते नाही तर जनता बोलणार. आणि जनतेतला सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे हा महिला मंडळ आज आपल्या सोबत आहे. तर त्यांना विचारूयात महत्त्वाचे प्रश्न काय आहेत आणि त्यांचा लोकप्रतिनिधी त्यांना कसा हवा आहे. तर सगळ्यांना पहिले तर नमस्कार. तर तुम्हाला काय वाटतं ह्या प्रभागातले महत्त्वाचे 3 प्रश्न कुठले, 3 समस्या कुठल्या आहे? 3 समस्या म्हणजे रस्ता अरुंद आहे, तो जरा पूर्ण करावा. फुटपाथवर सगळ्यांनी अगदी अतिक्रमण केलंय, ते काढावं. त्यामुळे गाड्या चालवता येत नाही किंवा चालायला पण प्रॉब्लेम येतो नागरिकांना. ही झाली 1. 2 दुसरी म्हणजे जे निवडून येतील त्यांनी जरा जातींना लक्ष आपल्या प्रभागाकडे घालावं. आम्ही गेलो की तुम्ही प्रश्न सोडवणार असं नाही, बरोबर. तुम्ही पण आमच्यामध्ये यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि तिसरं तिसरं आता गार्डन हे गार्डन नेहमी ते गार्डन महिन्यातून 3दा तरी झाडायला आले पाहिजे, स्वच्छ ठेवलं इथे पाहिजे. स्त्रिया जरा व्यायाम करतात, म्हणजे स्वच्छता तर झालीच पाहिजे ना. तुम्ही काय सांगत होता? काय समस्या तुम्ही बोलले? ठिकाणावर भाजीवाले बसताय, त्यांना उठवावं, कारण चालणाऱ्यांना भरपूर प्रॉब्लेम आहे. गाड्या घेऊन भाजी घ्यायला उभे राहतात, एखादी पडला तर मग गेला. ऍक्सिडेंट पण भरपूर आहे. ते भाजीवाला उठून त्यांना जिथे दिले भाजी मार्केट तिकडे त्यांनी बसावं, हे करावं. रस्त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. रोज खोदलेलं असतं, रोज गॅस पाईप टाकतात, काहीतरी लाईन असते आणि ते खोदून ठेवल्यानंतर ते क्लिअर केले जात नाही, अजिबात केलेच जात नाही. नीट केलेच जात नाही. या व्यतिरिक्त अजून कुठली महत्त्वाची समस्या वाटते तुम्हाला? समस्या हीच महत्वाची की ते खोदकाम प्रत्येक वेळी सरकार आपलं काय ते काय नवीन योजना आणतात, खोदकाम करतात. त्यामुळे काय बाकीचे इतर लोक कंटाळतात ना त्याला, बोलू शकत नाही आणि त्यांना ते. तर त्यांनी आता जर आम्ही त्यांना निवडून देतो तर त्यांनी आमच्या प्रश्न सोडवले पाहिजेत ऍक्च्युली. बरोबर. आता ह्या झाल्या समस्या, पण एखादं काम झालं असेल जर नजरचुकीने, तर कुठलं काम झालं असं तुम्हाला वाटतंय आणि ज्याच्याने तुम्हाला समाधान वाटतंय, बाबा हे काम झालंय, ज्याचं समाधान वाटतंय? कुठलंच काम झालं नाही तर काय समाधान वाटणार आहे. बरोबर. अजून मनीषा पुढे आमचं ग्राउंड साफ करायला येते, सांगितलं फोन केला की येते. अच्छा. हो, चंद्रकांत खोडे. सांगितलं तरच येतात, स्वतःहून येत नाही. सांगितल्यानं फोन करावं लागतं त्यांना. इतके झाडं वाढून ठेवलेले आहेत पण ते झाडे कटिंग करायला कोणीच येत नाही, कोणीच येत नाही. इतके वाढलेले आहेत की माझ्या घरात ते घुसायला लागले आहेत. अच्छा. आणि किती 10 मिळाले. महत्वाचा प्रश्न म्हणजे भाजी मार्केट दुसरीकडे हलवलं पाहिजे. गाड्यामध्ये अशा लावतात, पार्किंग करतात, ते कुठेतरी रूल केला पाहिजे. आणि सगळ्यात फुटपाथ जे अडवलं अतिक्रमण, झोपडपट्टी असो किंवा व्हॉट एव्हर कोणी असो, ते एक लोकांना जायला यायला रस्ता वाट झाली पाहिजे. तर लोक आता लेखानगरचा तो रोड आहे, तिथे तर लोक जाऊ येऊ पण शकत नाही. हे झालं तर एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा किंवा नगरसेवक येणारा निवडून कसा असावा, त्याबद्दल काय? आमच्या समस्या सोडवणारा. तुम्ही नेहमी येऊ नका, रोज येऊ नका, पण महिना 2 महिन्यांनी एकदा असं सगळ्यांना विचारा काय कसं काय प्रॉब्लेम आहेत का तुमचे. रोज नाही, आमची अपेक्षाच नाही त्यांनी आम्हाला कायम विचारावं, पण 1-2 महिन्यात असं विचारायला काही हरकत नाही. तुमच्या प्रभागात असं तुम्ही जसं प्रत्येक वेळी मतदानाच्या वेळी जाता ना, तसं बाबा कसे आहात, काय प्रॉब्लेम आहे का, विचारायला काही हरकत नाही. विचारपूस त्यांना विचारायला पाहिजे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का? काय, कसं वाटतो, कसा असावा इथला लोकप्रतिनिधी? लोकप्रतिनिधी असावा की आमच्या समस्या सोडवणारा पाहिजे. ऍटलिस्ट म्हणजे कधीतरी आम्ही आता मी माझं उदाहरण सांगते. मी राज पॅलेस मध्ये राहते. आमच्या गेटच्या समोर एक मोठं झाड आहे ह्याचा, तो गेट पूर्ण ह्या नगरसेवकाला सांगितलं, त्यांना ते आमचं काम नाहीये, ते तोडू शकत नाही असं म्हटल्यानंतर मग आम्ही कोणाकडे जायचं? नगरसेवकाकडे जाणं याच्या तर आम्ही कोणाकडे जाणार? बरोबर ना? मग ते केलं पाहिजे त्यांनी. तुम्हाला काहीतरी बोलायचंय? कसा, तुम्हाला काय वाटतं कसा असावा लोकप्रतिनिधी या समोर? प्रतिनिधींचं नाही, चोरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इंदिरानगर मध्ये, तर गस्त रात्रीची वाढवायला पाहिजे आणि घरफोड्या कमी व्हायला पाहिजे. ही एक महत्वाचं मेजर माझं एकच आहे. अच्छा, ही समस्या आहे. माझं प्रतिनिधी म्हणजे आमच्या समस्या त्यांनी बघा, एक प्रश्न मी म्हणा, एक प्रश्न त्यांनी असा दूर केला पाहिजे, जे आम्ही आज तुमच्यापर्यंत मांडल्या त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. नक्कीच आणि नक्कीच विचार तर कराच, पण कृती पण करा त्याच्या मागून, नुसता विचार नकोय आम्हाला. नक्कीच नक्कीच. आम्ही जे सांगितलं आमच्या समस्या, तेच प्रत्येक नगरसेवकांनी कोणी ऐकलं आणि आमच्या समस्या सोडवल्या तर अतिउत्तम. नक्कीच नक्कीच. ओके नाही? तुम्ही म्हणता ना नगरसेवक जे आम्ही निवडून दिले, हे लोकप्रतिनिधी हे लोकांमधलेच वाटले पाहिजेत ना, की त्यांच्या मागे फौजफाटा असला पाहिजे. तर तुम्ही आमच्या मधले आहात तर आमच्यासारखे बिहेव करा.
आमच्यामध्ये या, आमच्याशी बोला, तुमच्याबरोबर 100 माणसं. जेव्हा आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये राहिले पाहिजेत. निवडून आले की कोणीही ऑफिसमध्ये नसतं. त्यांचे 2-3 माणसं असतात, ती म्हणतात हा आता साहेब येतील आम्ही सांगू, काही कामं होत नाहीत. निवडून आले की कोणी तिथे ऑफिसमध्ये नसतं. तसं नसलं पाहिजे. जे प्रतिनिधी निवडून येतात त्यांनी आमचं गाणं ऐकलं पाहिजे. त्यांच्या आसपास लोक असतात त्यांनी नाही. कारण ती लोक ऐकतात, सांगतात, परत दुसऱ्या दिवशी विसरले. असं नको व्हायला. ज्याला मत दिलंय त्यांनीच तुमचं काम केलं पाहिजे. मत दिलं असं नाही, पण त्यांनी केलं पाहिजे की आम्हाला उद्या वाटलं पाहिजे चला आमच्या बाजूने कोणीतरी आहे, परत आम्ही त्यांना असं नक्की. एक वाटायला पाहिजे ना मनाला. पण हल्ली तसं घडतच नाही. आता मतदान करताना 15 तारखेला सगळे मतदान करणार एवढं तर आहे. हो, तो तर आमचा अधिकारच आहे सर. तो आमचा अधिकार आहे. हक्काचं मतदान करणार आहे आम्ही. मग ते तर आम्ही करणार. काय विचार करून मतदान कराल जेवढी सगळी राजकीय परिस्थिती ती बघता? काय विचार उमेदवारांनी व्यवस्थित काम केलंय, आमच्या वॉर्डमध्ये त्याला आम्ही देणार मत. आतापर्यंत ज्यांनी कामं केली आहेत म्हणजे 10 पैकी 4 किंवा काही कामं केली, 2 जरी कामं केली त्याला पण आम्ही निवडून देऊ. पण कामं केली आहेत त्यांना. मी राष्ट्रहिताचा विचार करून फक्त मोदी सरकारलाच मत देणार आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही तुमचं मतच सांगितलंय. तर धन्यवाद सगळ्यांना आणि नक्की मतदान करा. म्हणजे तुम्ही विचारपूर्वक मतदान करा एवढंच सांगेल आणि जागृती करेल. 15 तारखेला सकाळी 7 पासून मतदान सुरू होतं, तर सगळ्यांनी आवर्जून मतदान करा. कारण तुमचं एक मत महत्वाचं आहे तुमच्यासाठी, लोकप्रतिनिधींपेक्षा तुमच्यासाठी. तुमचा हक्क आहे, तर मतदान नक्की करा. आम्ही मतदान करणार, आमचा तो हक्कच आहे. नक्कीच. येणारच मतदानाला. तर या सगळ्या महिलांचं कौतुक आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले. तर हा लोकांचा दृष्टिकोन आहे, तर त्यांच्या दृष्टीत कोण आहे ते आपल्याला लवकरच कळेल 15 तारखेच्या मतदानानंतर. तर धन्यवाद सगळ्यांना.